एका व्यक्तीने त्याच्या 20व्या वर्षी रिटायरमेंटसाठी 5,000ची SIP चालू केली। वयाच्या 60 वर्षापर्यंत SIP चालू ठेवली, म्हणजे 40 वर्षात जर 12% परतावा धरला तर 24 लाखाच्या गुंतवणुकीत त्याला 4.9 crores मिळणार आहेत। दुसऱ्या व्यक्तीला थोडासा उशीर झाला, त्यांनी 25व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली, म्हणून त्यांनी 10,000 रुपयाची SIP चालू केली। ती पण रिटायरमेंटसाठी 35 वर्ष ही SIP चालू ठेवली। 12% परताव्याने जर आपण बघितलं तर 42 लाख रुपये त्याची गुंतवणूक झाली आणि रिटायरमेंटला त्याला 5.5 कोटी रुपये मिळणार आहेत। तिसरा व्यक्ती अजून लेट लतीफ होता, त्याला वयाच्या 30व्या वर्षी जाग आली, पण टू कॉम्पेन्सेट फॉर दी लॉस्ट टाइम त्यांनी 15,000ची SIP चालू केली। पुढच्या 30 वर्षात वयाच्या 60व्या वर्षी त्याची गुंतवणूक झाली 54 लाख आणि 12%चा परतावा धरला तर ही गेट्स 4.62 crores ॲज दी रिटायरमेंट कॉर्पस। सर्वसाधारण लोक ज्या वयात रिटायरमेंटचा विचार करतात त्याच वयात चौथ्या व्यक्तीला जाग आली। वयाच्या 40व्या वर्षी त्यांनी गुंतवणूक सुरू केली। कॉम्पेन्सेट फॉर दी लॉस्ट टाइम त्यांनी 25,000 रुपयाची SIP चालू केली। 12%चा परतावा धरला तर त्यांनी 60 लाखाची गुंतवणूक केली आणि वयाच्या 60व्या वर्षी म्हणजे 20 वर्षात त्याला मिळाले 2.3 crores ॲज इज रिटायरमेंट कॉर्पस। या 4 लोकांच्या इन्व्हेस्टमेंट पॅटर्नवरनं आपण हे शिकतो की गुंतवणुकीला लवकर सुरुवात केली पाहिजे। नंतर जास्त पैसे गुंतवलेत तरी परतावा चांगला मिळणार नाही, रिटायरमेंट कॉर्पस मोठं तयार होणार नाही, कारण कंपाऊंडिंग मध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर आहे टाइम। नंतर जास्त पैसे गुंतवून देखील रिटायरमेंट कॉर्पस हा छोटा तयार होईल, म्हणून आत्ताच तुमची रिटायरमेंट सुरू करा। कमेंट्समध्ये टाका की तुम्ही तुमची रिटायरमेंट प्लॅनिंग केली आहे की नाही। तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसतोय तिथे माझ्याशी संपर्क साधा आणि तुमच्या रिटायरमेंटची गुंतवणूक करायला मी तुमची मदत करीन। या रीलमधनं काही शिकायला मिळालं असेल तर मला लाईक द्या, तुमच्या एखाद्या मित्राशी हा रील शेअर करा ज्याने अजून त्याची रिटायरमेंट प्लॅनिंग सुरू केली नाही। आय एम एन्जॉयिंग माय 100 days vacation in Venice. You check out whether you have started investing for your retirement. Bye bye.